चला तर मंडळी, आज आपण आलूवडी कशी करायची ही रेसिपी पाहूयात। तर नमस्कार मंडळी, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर चला मग आपण आलू वड्यांचे साहित्य पाहूयात। अळूची पानं घेतलेली आहेत, 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि चिंच आपण पाण्यात भिजत टाकलेली आहे। तीळ घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे थोडासा, अद्रक लसूण मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि हा स्पेशल आपला अग्रिकोई मसाला, हळद, कोथिंबीर, धना पावडर, जीरा पावडर, गरम मसाला, हे सर्व साहित्य आपण आलूवडीसाठी घेतलेले आहेत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण ही मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, वाटून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आता आपण आपले सर्व घेतलेले मसाले ॲड करूयात। हळद ॲड करूयात 1 चमचा। आता याच्यात आपण 2 चमचे आपला स्पेशल अग्रिकोई मसाला ॲड करूयात। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करूयात, धना पावडर ॲड करूयात, जीरा पावडर ॲड करूयात, धना पावडर ॲड केला आहे, ओवा ॲड करूयात त्यामध्ये। आता चवीनुसार मीठ टाकूयात। आपण जे तीळ घेतलेले होते ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकूयात। तांदळाचं पीठ ॲड करूयात। त्यानंतर आपण बेसन घेतलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करूयात। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण। मिक्सचर असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात। जे मी वाटून घेतलेलं अद्रक लसूण त्याचंच पाणी मी ॲड केलेलं आहे। जास्त पातळ करायचं नाही आपल्याला मिक्सचर। व्यवस्थित आता हाताने आपण मिक्स करून घेऊयात, बघू शकता तुम्ही। एवढा घट्टपणा पाहिजे मिक्सचरला, बघू शकता तुम्ही। पातळ केल्यावर ते बसणार सुद्धा नाही पानावर। आता आपण पानं बघूयात, अशी कट करून घ्यायचे आहेत त्यांचे ते देठ, कारण की ते जाड असतात ना, मग ते खवखवण्याचे पण प्रमाण असते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं कट करून घेऊयात। आणि रोल बनवायला पण त्रास होतो, कारण की त्या देठामुळे पानं फाटली जातात। व्यवस्थित असे ते देठ असे बारीक करून घेऊयात कापून। जे जाडे जाडे असतात ते आपण बारीक कापून घेऊयात, बघू शकता। आणि मग ते पातळ करायसाठी आपण त्या पानांवर लाटण्याने पातळ करून फिरवून घेऊयात। ज्या काटा असतात ना त्या पातळ करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व पानं आपण अशी करून घेऊयात, बघू शकता तुम्ही। आता आपण उलटा पान घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण जे मिक्सचर केलेलं होतं ते लावायला सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारे हाताने ते लावायचं असतं बघा, व्यवस्थित सर्वीकडून लागलं पाहिजे। रोल करताना आपल्याला ते मिक्सचरसुद्धा खाताना आपल्या दाताखाली आलं पाहिजे, मग ती चवीला सुंदर लागते आलूवडी, बघू शकता तुम्ही। व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे संपूर्ण पानाला। आता आपण दुसरा जो पान घेणार आहे तो उलट्या डायरेक्शनला ठेवायचा आहे। आता हा सरळ डायरेक्शनला होता ना, तर हा उलट्या डायरेक्शनला ठेवायचा आहे। असंच करून सर्व पानां आपण एक रोल बनवून घेऊयात। व्यवस्थित असं मिक्स करून लावून घ्यायचं आहे। 4 ते 5 पानं आपण लावून एक रोल बनवू शकतो।
जास्तीत जास्त 4 पानांचा रोल आपण एक बनवू शकतो घट्ट असा। बघू शकता तुम्ही आपण उलट्या डायरेक्शनला पानं लावलेली आहेत। व्यवस्थित असं आपण सगळं सारण लावून घेतो पानाला। बघू शकता आता हा या डायरेक्शनला लावलेला आहे। अशाच डायरेक्शननी सर्व पानं लावून घ्यायची आहेत आपण। आता आपण पानांना फोल्ड करून रोल कसा तयार करायचा ते पाहूयात। आता एक साइड आपण अशी फोल्ड करून घेऊयात। तिथे सुद्धा आपण जे सारण बनवलेलं होतं ते लावून घेऊयात। कारण की मी तुम्हाला पहिला सुद्धा बोलली आपण जेवढं सारण लावू तेवढं आपल्याला दाताखाली आल्यावर खायला मजा येते। दुसरी साइड पण तशाच प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आहे त्या पानाला सुद्धा। बघू शकता तुम्ही मी लावून घेतलेलं आहे सर्व सारण। आता आपण त्याचा रोल करून घेऊयात। आता हे स्टार्टिंग जी असते ती कशी फोल्ड करायची बघा तुम्ही। ती अशी पूर्ण व्यवस्थित अशी टाकून घ्यायची। तिथे सुद्धा थोडंसं सारण लावायचं, त्यामुळे ती पानं चिपकून राहतात, सुटत नाही रोल। आणि घट्ट सारण असल्यामुळे आपल्याला रोल बांधायची धाग्याने वगैरे गरज नाही। आपण असंच व्यवस्थित तो रोल घट्ट बसतो। आता आपण रोल करायला सुरुवात केलेली आहे। असं टाईट एकदम रोल करायचा आहे, त्यामुळे रोल सुटत नाही। व्यवस्थित असं टाईट करायचं आहे। बघा तुम्ही मी कशा प्रकारे टाईट करते, अशा प्रकारे टाईट करायचं आहे। आणि आता हे आपल्याला लास्टचं टोक चिपकवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण त्या टोकाला परत सारण लावत आहोत आणि तो टोक चिपकवून घेत आहोत। बघू शकता आपला रोल झालेला आहे, व्यवस्थित चिपकलेला आहे। बघू शकता तुम्ही कुठूनच सुटलेला नाही आहे। आता आपण पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे उकळायसाठी। आपण जाळीला ऑइल ग्रीसिंग करून घेऊयात। रोल चिपकू नये म्हणून आपण ऑइल ग्रीसिंग करून घेऊयात चाळणीला। आता पाणी गरम झालेलं आहे तर आपण चाळण त्या टोपावर ठेवूयात आणि रोल त्याच्यामध्ये टाकूयात। हे बघा अशा प्रकारे। आणि मी वरून सुद्धा सारण लावत आहे रोलला। प्रत्येकाची वेगळी पद्धत असते। आम्हाला वरून सुद्धा सारण लावलेलं आवडतं, त्यामुळे आम्ही वरून सुद्धा सारण लावतो। बघू शकता तुम्ही आता मी शिजायला ठेवलेला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण देऊन आपण एक 20 मिनिटांनंतर त्याला चेक करूयात। बघू शकता आपला रोल रेडी झालेला आहे। थंड झाल्यावर अशा प्रकारे दिसतो, बघू शकता। आता आपण त्याला कट करून घेऊयात। थंड झाल्यावर व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही रोल केवढा घट्ट व्यवस्थित बसलेला आहे। तर चला मग आता आलूवडी आपण फ्राय करूयात। तवा गरम करून आपण त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात आलूवडे टाकत आहोत। मीडियम गॅसवर आपण फ्राय करायचे आहोत। फास्ट गॅसवर करपण्याची शक्यता असते। मीडियम गॅसवर ऑइल खेचून घेत नाही जास्त, आणि खायला सुद्धा क्रिस्पी लागतात। बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशा आपण फ्राय करून घेऊयात। वन साइड पलटून घेऊयात, दुसरी साइड शिजायला ठेवूयात। बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशा मस्त फ्राय झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्या आलूवड्या फ्राय झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।